गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज नवीन सिलेबसनुसार आपण फर्स्ट चॅप्टरला सुरुवात करत आहोत. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. चॅप्टरच्या नावाचा अर्थ आधी लक्षात घेऊ. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. झाडांमधील किंवा वनस्पतीमधील जी पुनरुत्पादन क्रिया आहे ती कशी घडणार आहे. प्रत्येक सजीवामध्ये रिप्रोडक्शन हे घडत असते. व्हॉट इज रिप्रोडक्शन? पुनरुत्पादन. मराठीत याला आपण पुनरुत्पादन म्हणू शकतो. सजीवाची आपण 11वीमध्ये ज्या प्रकारे बघितली ते 5 लक्षणं. ती कोणती? ती फक्त फास्टमध्ये रिवाईज करून घेऊ. ज्या सजीवांमध्ये ग्रोथ, सेल ऑर्गनायझेशन, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस. पुन्हा एकदा रिपीट करते. ज्या सजीवांमध्ये फर्स्ट ग्रोथ, सेकंड सेल ऑर्गनायझेशन, थर्ड मेटाबॉलिझम, फोर्थ रिप्रोडक्शन आणि फिफ्थ कॉन्शियसनेस अशी 5 लक्षणं ज्यांच्यामध्ये दिसून येतात त्यांना आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतो. मग लिव्हिंग कोण आहे? ती प्लांट्स आणि ॲनिमल्स. हे सर्व काही लिव्हिंग असणार आहेत. काही एक्सेप्शनल केसेस आपल्याला दिसून येतील, पण ज्या डिफाईन प्रॉपर्टी आहेत त्या ह्या 5 आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता जे पुनरुत्पादन करण्याची प्रक्रिया आहे त्यालाच आपण रिप्रोडक्शन म्हटलेलं आहे. हे कोणामध्ये होते? ज्यांच्यामध्ये आपण सांगू शकतो की जे लोअर आणि हायर प्लांट्स आणि ॲनिमल्स सर्वांमध्येच हे घडणार आहे. नेमकं लोअर म्हणजे कोणते? तर ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप ऑर्गन्स असणार आहे. ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप ऑर्गन्स असणार आहेत किंवा ज्यांच्यामध्ये त्यांचे जे ऑर्गन्स आहेत, जे अवयव असतात ते वेल डेव्हलप किंवा पूर्ण त्यांची वाढ झालेली नसणार आहे. यात जे एकदमच छोटे छोटे ऑर्गॅनिझम असतील, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना आपण लोअर ऑर्गॅनिझम म्हणतो किंवा लोअर प्लांट्स म्हणतो. प्रत्येक सजीवामध्ये रिप्रोड्यूस होणार आहेत. ते रिप्रोड्यूस करू शकतील. कशासाठी? तर स्वतःची जी प्रजाती आहे ती टिकवण्यासाठी. हीच आपल्या रिप्रोडक्शन या प्रक्रियेची, या प्रोसेसची महत्त्वाची गरज आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की आता याला डिफाईन कसं करायचं. तर ही एक अशी पद्धती आहे, अशी एक प्रोसेस आहे की ज्याच्यामुळे जे पॅरेंट्स असणार आहेत ते स्वतःसारखाच नवीन जीव तयार करतात. त्याला आपण ऑफस्प्रिंग म्हणतो. डेफिनेशन लिहायची झाली तर इट इज द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स. इट इज द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स. सजीव स्वतःसारखाच नवीन जीव तयार करतात. या पद्धतीला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. रिप्रोडक्शनची गरज काय? तर प्रत्येक सजीवाला आपापल्या जातीचं जे टिकवून ठेवण्यासाठी जी प्रोसेस करावं लागते ती म्हणजे रिप्रोडक्शन. पुनरुत्पादन जर केलंच नाही तर हे पॉसिबलच नाही आहे. त्यानंतर जीवसृष्टी जी आहे किंवा पूर्ण जे जीवनचक्र आहे ते प्रत्येकजण आपापल्या कालावधीत जगत असतो आणि हे याच्यात सातत्य ठेवण्यासाठी हे रिप्रोडक्शन करणं गरजेचं असतं. प्रत्येक सजीव हा आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून रिप्रोड्यूस करत असतो. जर अभ्यासात ज्या आपल्याला पद्धती दिलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या 2 पद्धती म्हणजे एक म्हणजे ती असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि दुसरी सेक्स्युअल रिप्रोडक्शन. थोडंसं डिटेलमध्ये याला पाहून घेऊ. असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे दुसरा नाव दिलेलं आहे अपोमिक्सिस आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शनला ॲम्फिमिक्सिससुद्धा म्हणतात. जिथे असेक्स्युअल रिप्रोडक्शनला आपण अपोमिक्सिस म्हटलेलं आहे. तर अपोमिक्सिस या शब्दाचा अर्थ होतो, अपो म्हणजे विदाऊट
आणि मिक्सिस मीन्स फ्युजन. आता असेक्झुअल रिप्रोडक्शनमध्ये नेमकं काय होत असेल, तर एकदम साध्या सोप्या भाषेत विचार केला तर सेक्झुअल, जिथे दोन वेगवेगळे सेक्झुअल किंवा दोन सेक्स एकत्र येणार नाही आहेत, म्हणजेच मेल आणि फिमेल गमिट्स जिथे एकत्र येणार नसणार आहेत, त्याला असेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणता येते. याचा अर्थ इथे एकाच पॅरेंट्सच्या मदतीनं नवीन जीवाची निर्मिती होणार आहे. पॅरेंट्स एका सिंगल पॅरेंट्सच्या मदतीनं, एक तर मेल एक तर फिमेल यांच्या मदतीने नवीन स्वतःसारखाच जीव तयार करतात, जो एक्झॅक्ट कॉपी असतो त्या पॅरेंट्सची, जो मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली आयडेंटिकल असणार आहे. त्याच नवीन कॉपीला किंवा त्या नवीन इंडिव्हिज्युअलला, त्या जो सजीव तयार झालेला आहे त्याला आपण क्लोनसुद्धा म्हणू शकतो. प्रत्येक सजीव हा स्वतःला जे सुटेबल जी टाईप आहे ती वापरून रिप्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतो. यात काही महत्त्वाच्या आपल्याला दिलेल्या पद्धती आहेत. त्यांच्यामध्ये सगळ्यात आधी आपण पाहू शकतो फ्रॅगमेंटेशन, दुसरी बडिंग आणि तिसरी जी आहे ती स्पोर फॉर्मेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे नेमकं काय असेल, तर एक अनेक पेशीय जो ऑर्गॅनिझम असतो, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे असतात ते नेमके कोणते, तर काही असे लांबट पट्टीसारखे दिसणारे किंवा आपल्या एखाद्या आपण सांगू शकतो त्याला रेबिन प्रमाणे दिसणारे फ्रॅगमेंटमध्ये लांबट पट्ट्या ज्या असतात, तशा फ्रॅगमेंटमध्ये आपण त्यांना पाहू शकतो. लांब धाग्याचे तुकडे जरी म्हटले तरी चालेल. त्या लांब धाग्याचा तुकडा काही कारणाने जेव्हा तुटतो, त्याला काही कुठे जर डॅमेज झाला असेल आणि काही कारणाने तो जर गळून पडला असेल किंवा त्याचे एक दोन तुकडे वेगवेगळे झाले असतील, त्या पद्धतीला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. यात काय होते, तर जो पॅरेंट फ्रॅगमेंट आहे, जो पॅरेंट किंवा जी मेन सेल असणार आहे त्या सेल बॉडीचे काही तुकडे होतील आणि त्या तुकड्यांचे जेवढे काही तुकडे होतील तेवढेच नवीन सेल जे आहेत, नवीन जे सेल बॉडीज आहेत त्या तयार होतील, डेव्हलप. तर याचं बेस्ट एक्झाम्पल आपण पाहू शकतो जे स्पायरोगायरा म्हटल्या जाते. स्पायरोगायरा ही एक फ्रॅगमेंटची जी पद्धती आहे ती वापरणारी अल्गी आहे. त्यानंतर आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे ईस्टची, जी आपली दुसरी पद्धती आहे, ज्याला आपण बडिंग म्हणतो. या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो बडिंग इन ईस्ट. तिथे एक मदर सेल दिलेली आहे जी वेल डेव्हलप आहे, जिची पूर्ण ग्रोथ झालेली आहे. या बडिंगमध्ये नेमकं काय होत असेल, तर मदर सेलवर छोटे छोटे नवीन बड तिथे तयार होतात आणि त्या तिथे चिटकलेले असतात. ते बड कम्प्लिटली स्वतःची पूर्ण ग्रोथ करून घेतात आणि ग्रोथ झाल्यानंतर आफ्टर मॅच्युरेशन त्या मदर सेलपासून वेगळे होतात, डिटॅच होतात. डिटॅच झाल्यानंतर तो प्रत्येकजण स्वतःचा मॅच्युअर होऊन स्पेशल स्वतःची एक बॉडी तयार करतो, जिला आपण ईस्ट म्हणतो. ईस्टमध्ये आपल्याला बडिंग पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर तिसरी पद्धती आपल्याजवळ स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन हे दोन प्रकारे घडत असते, एक अल्गल स्पोर फॉर्मेशन आणि दुसरं फंगसमध्ये सुद्धा. अल्गी आणि फंगसमध्ये स्पोर फॉर्मेशन दिसणार आहे. याचे एक्झाम्पल अल्गीमध्ये, अल्गी म्हणजेच एक शेवाळ, जो क्लॅमॅडोमोनास आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येणार आहे. क्लॅमॅडोमोनासमध्ये झूस्पोर फॉर्मेशन होत असते. एक पॅरेंट सेल आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात हालचाल करणारे झूस्पोर्स तयार होतील. तिथे त्यांना फ्लॅजेला दाखवलेले आहेत. फ्लॅजेलाच्या मदतीने जिथे फ्लॅजेला आहे ते मोटाईल असणार आहे, म्हणजेच ते हालचाल करू शकणार आहेत.
त्या फ्लॅजेलाच्या मदतीने त्या झूस पोरॅन्जियममध्ये ते खूप दिवस स्वतःला मॅच्युअर करून घेतील आणि कंप्लीट त्यांची डेव्हलपमेंट झाली म्हणजे ते तिथून बाहेर पडतील आणि आफ्टर मॅच्युरिटी जे बाहेर पडणारे क्लॅमॅडोमोनास असतील ते कम्प्लिटली मॅच्युअर आहेत आणि ते वेल डेव्हलप आहेत. त्यानंतर काही वेगळ्या पद्धतीचा विचार केला तर त्या आहेत एक टिपिकल पद्धत म्हणजे बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन म्हणजेच बाय मीन्स 2 आणि फ्युजन मीन्स स्प्लिटिंग. बायनरी फ्युजन एका सेलचे 2 वेगवेगळ्या भागात स्प्लिट होणे किंवा सेपरेट होणे हे घडत असते अमिबा आणि पॅरामेशियममध्ये. आपण अमिबाचं एक्झाम्पल नेहमीच पाहतो. एक व्यवस्थित अमिबाची जो वेल डेव्हलप अमिबा असतो त्याचा न्यूक्लियस आणि त्याची जी बॉडी आहे ती कंप्लीट मॅच्युअर असते आणि काही वेळानंतर ती एनलार्ज होते, स्वतःची साईज वाढवते आणि एक्झॅक्ट न्यूक्लियसचा आणि त्याच्या सायटोप्लाझमचा सेम 2 कॉपीमध्ये तो डिवाईड करून टाकतो. यालाच आपण बायनरी फ्युजन म्हणतो. झूस्पोर फॉर्मेशनमध्ये आपण क्लॅमॅडोमोनास हे एक्झाम्पल बघितलं अल्गीचं. तसंच आणखी एक जे एक्झाम्पल आहे ते आहे कोनिडिया फॉर्मेशन. सगळ्यांना पेनिसिलियम हे फंगस माहिती आहे, एक प्रकारची बुरशी असणार आहे. पाम लाईक स्ट्रक्चर असते, एक फिलामेंटस ज्याला म्हणतो आपण. त्या फिलामेंट्सवर छोट्या छोट्या टोकाच्या दिशेने कोन दिसणार आहेत आणि ते कोन जे आहेत ते नॉन मोटाईल असणार आहेत. पेनिसिलियम हे नॉन मोटाईल एक फंगस आहे. कोनिडिया जे कोन असणार आहेत त्या पेनिसिलियमवर ज्या टोकाच्या बाजूने जे कोन आहेत ते काही तिथे जर कशाचा थोडाफार हालचाल झाली तर ते तिथून खाली पडतील. ॲक्सिडेंटलीच ही गोष्ट होणार आहे किंवा तिथे जेव्हा हालचाल झाली तेव्हा ते खाली पडतील आणि लगेच जमीनवर पडलेले जे कोन आहेत ते काही दिवसानंतर त्याचे पुन्हा पेनिसिलियमचे फंगस तयार करून घेतील. अशीच आणखी एक पद्धती आहे जिला आपण जेम्युल फॉर्मेशन म्हणतो. पोरिफेरा फायलममध्ये स्पॉन्जेस जे असतात त्यांच्यामध्ये जेम्युल फॉर्मेशन होते. यात नेमकं काय घडत असेल तर ज्या सेलचा मास आहे जो खूप साऱ्या सेल एकत्र येऊन तिथे एक घट्ट गोळा तयार करतात आणि काही वेळानंतर तो त्याच्यापासून सेपरेट होतात आणि लगेच तिथून एका स्पॉन्जचे अनेक स्पॉन्जेस तयार होतील. या पद्धतीला आपण जेम्युल फॉर्मेशन म्हणतो. ह्या ज्या 5 ते 6 पद्धती आहेत त्या असेक्झुअल रिप्रोडक्शन लोअर प्लांट्समध्ये किंवा लोअर ऑर्गॅनिझममध्ये घडत असते. यानंतर आपण पाहू शकतो की ज्या थोड्याशा डेव्हलप म्हणजेच हायर प्लांट्समध्ये किंवा हायर ॲनिमल्समध्ये हायर प्लांट्समध्ये ज्या पद्धती आहेत त्यांना आपण व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणतो. हायर प्लांट्समध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आर्टिफिशियल आणि नॅचरल अशा दोन्ही पद्धती होणार आहेत. सर्वात आधी लक्षात घ्यायचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय. झाडाचा जो पार्ट असणार आहे तो नेमका कसा वापरला जाईल. प्लांट्स हे रिप्रोड्यूस करतात दोन्ही पद्धतीनं. त्यांच्यामध्ये सेक्झुअल रिप्रोडक्शन आणि असेक्झुअल रिप्रोडक्शन ह्या दोन्ही गोष्टी घडतात. पण जिथे फ्लावर, फ्रूट आणि सीड हे नसणार आहे, फक्त रूट, स्टेम आणि लीव्ज यांच्या मदतीने जे रिप्रोडक्शन घडते याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो. पुन्हा लक्षात घ्या, फ्लावर, फ्रूट, सीड ह्या गोष्टी नसणार आहेत कारण हे असेक्झुअल रिप्रोडक्शन आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी फ्लावर येईल तिथे मेल आणि फिमेल गमिट्स दिसणार आहेत. तर जिथे फुलंच आलं नाही तिथे सेक्झुअल रिप्रोडक्शन घडणार नाही कारण फुलाला आपण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणत असतो. मग ज्या पार्ट्सपासून असेक्झुअली
नवीन प्लांट तयार होतो त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतात, आणि ज्या पार्टच्या मदतीने होत असते त्याला आपण प्रोपॅगल म्हणतो. नॅचरल मेथड जर विचार केला तर आपण पाहू शकतो की प्लांटचा कोणताही पार्ट एखाद्या वेळी जर झाडाची स्टेम जमिनीला मातीच्या संपर्कात आली तर तिथून काही वेळानंतर, काही वर्षानंतर आपण पाहू शकतो की तिथे लगेच आपोआप नॅचरली ते ग्रो करत असते आणि त्याच्या एकापासून दुसरं झाड तयार होते. लिव्सचा विचार करसाल तर पानफुटी ब्रायोफायलम हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्यानंतर रूट आपण पुदिना म्हणजेच मेंथा किंवा जॅस्मिन ह्या ज्या प्लांट्स आहेत, ज्या वेली आहेत, ह्या सरळ सरळ रूटच्या मदतीने सुद्धा ग्रो करत असतात. एका रूटपासून खूप सारे प्लांट्स आपल्याला मिळून जातील. हे आपण आपल्या मदतीने न होता नॅचरली होत असते. या व्यतिरिक्त आपण पाहू शकतो की आर्टिफिशियली मेथड ज्या आहेत ह्यासुद्धा आपण जास्तीत जास्त प्लांट्सला ग्रो करण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 3 पद्धती: 1 कटिंग, 2 ग्राफ्टिंग आणि 3 टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरच्या सारखीच असणार आहे मायक्रो प्रोपगेशन. कटिंगमध्ये नेमकं काय होणार आहे तर आपण घरी एखाद्या वेळी गुलाबाची कलम केली असेल तर लक्षात येईल. गुलाबाचं बीज सहसा मिळत नाही, पण जर एखाद्या गुलाबाच्या झाडाच्या जर आपण 10-15 आपल्याला आवश्यक तेवढ्या जर स्टेमला कट केलं आणि त्या मातीमध्ये जेव्हा लावतो तेव्हा आपल्याला त्याच्यापासून खूप साऱ्या प्रमाणात जेवढ्या काड्या लावसाल, जेवढ्या स्टेम तिथे लावणार आहेत तितके झाडं एकाच वेळी मिळून जातील. याला आपण स्टेम कटिंग म्हणतो. यानंतर बोगनविलियासुद्धा तसाच लागणार आहे स्टेम कटिंगच्या मदतीनं. सॅन्सवेरिया आणि ब्रायोफायलम ह्या दोन्ही गोष्टी लीफ कटिंग म्हटल्या जातात. जर पानफुटीचा एखादा पानाचा तुकडा जर मातीवर पडला तर त्याच्यापासून नवीन पानफुटीचं झाड तयार होते, हे सर्वांनाच माहीत आहे. रूट कटिंग ही ब्लॅकबेरीमध्ये दिसून येते, त्यानंतर ती मेंथामध्ये सुद्धा दिसून येणार. दुसरी पद्धती आहे ग्राफ्टिंग. आता ग्राफ्टिंग कशी करायची याला मराठीत आपण डोळा बांधणे म्हणतो. खाली एक डायग्राम दिलेली आहे गुलाबाची जी कलम केलेली आहे यांनी, याची मदत काय होत असेल, या एकाच झाडावर 2 वेगवेगळे फुलं जेव्हा आपल्याला तयार करायची एक कल्पना सुचते तेव्हा आपण हा पर्याय निवडतो. फक्त 2 फुलंच नाही तर याच्यामध्ये फायदा हाही की एका झाडाचं जर रूट पार्ट स्ट्रॉंग असेल आणि दुसऱ्या झाडाचा जर स्टेम पार्ट किंवा फ्लॉवरिंग चांगलं असेल तर आपल्याला दोन्ही वेगवेगळ्या झाडांचे जे क्वालिटीज आहेत ते एका ठिकाणी जर पाहिजे असेल तर त्याला आपण ग्राफ्टिंगच्या मदतीनं एकत्र करू शकतो. ही मेथड वापरायची कशी तर एका झाडाचा पार्ट जो आपण जिथे बड आलेला आहे तो तिथून वेगळा केला, जो वेगळा केलेला पार्ट असतो त्याला आपण सिऑन म्हणतो. आणि जे प्लांट जमिनीमध्ये फिट आहे किंवा रूटेड आहे ज्याच्यावर आपण ह्या कट केलेला पार्ट बांधणार आहोत धाग्याच्या मदतीने, दोरीच्या साहाय्याने, त्याला आपण स्टॉक म्हणतो. लक्षात ठेवा, जो पार्ट आपण एका झाडाचा कट केलेला आहे त्याला सिऑन म्हणायचं आणि ज्या झाडावर हा पार्ट बांधणार आहे त्याला आपण स्टॉक म्हणतो. याच पद्धतीला बड ग्राफ्टिंग म्हणतात. बड ग्राफ्टिंग ही आपल्याला ॲपल, पियर आणि रोजमध्ये दिसून येते. तर तिसरी पद्धती आहे टिश्यू कल्चर. सगळ्यात इकॉनॉमिकली जी फायदेशीर पद्धती असेल ती आहे टिश्यू कल्चर. का बरं? कारण जी लॅबमध्ये किंवा ही पद्धती कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला प्लांट ग्रो करण्यासाठी मदत करत असते. कशी वापरायची तर ही एक सिंपल मेथड आहे. खूप कमी अमाऊंटमध्ये, खूप कमी प्रमाणात प्लांट टिश्यूचा जो वापर आहे तो कमीत कमी होत असतो. तर आपण ती एका डायग्रामच्या मदतीनं सांगू शकतो. छोटासा तुकडा किंवा एखादं गाजर जर आपण वापरलं तर त्या गाजराचे जर आपण एकाच वेळी 100 ते 1000 पर्यंत जरी तुकडे केले असतील
तरी ते छोटे छोटे तुकडे जे आहेत, छोटासा जो टिश्यू पार्ट आहे तो एका टेस्ट ट्यूबमध्ये, काचाच्या ज्या टेस्ट ट्यूब असतात लॅबमध्ये, त्यांच्यामध्ये एक मीडियम वापरायचं. मीडियम म्हणजे असं लिक्विड की जेथे त्या तुकड्याला, त्या टिश्यूला फेवरेबल कंडिशन मिळणार आहे. तिथे त्याला रूटसाठी आणि शूटसाठी डेव्हलप होण्यासाठी जे महत्त्वाचे हॉर्मोन्स लागणार आहेत ते त्याला मिळून जातील. मग असं मीडियम त्यांना अगार मीडियम म्हटल्या जाते. एक अगार नावाचं जेल मिळते, त्यात ते ठेवल्या जातात. काही दिवसानंतर त्यात फरक दिसायला लागतो, त्यात थोडी थोडी डेव्हलपमेंट सुरू होते. तिथे त्या मीडियमच्या आतमध्ये जो खालचा भाग असतो तिथून त्या रॅडिकलमधून तिथे रूट फॉर्म होतात, तर वरच्या दिशेने तिथे लीव्ज फॉर्म होते. रूट आणि शूट हे सिस्टीम तिथे डेव्हलप व्हायला लागते आणि जसे झाडाचे जे अवयव तयार व्हायला सुरुवात होईल त्याला म्हणतात ऑर्गॅनोजेनेसिस. आणखी 2-4 दिवस गेल्यानंतर तिथे व्यवस्थित पाने आणि रूट दिसायला लागतात. दिसल्यानंतर लगेच तिथून ते काढून मोठ्या कुंडीमध्ये किंवा जिथे आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी त्यांना आपण प्लांट करू शकतो. या पद्धतीचा वापर करून एकाच वेळी हजारो आयडेंटिकल कॉपीज आपण तयार करू शकतो आणि हा एक कमर्शियली युजफुल अशी मेथड आहे. याच्यासारखीच मायक्रो प्रपोगेशनसुद्धा, ही मेथडसुद्धा या दिवसात खूप जास्त वापरल्या जात आहे. ही कंप्लीट आपली जे सेक्झुअल अँड असेक्झुअल रिप्रोडक्शन आहे यांच्यामधली महत्त्वाची आणि लोअर आणि हायर प्लांट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या आपण छोट्या छोट्या पद्धती ज्या आहेत त्या पाहिल्या आहेत. एकदा पुन्हा रिवाईज जर करायचं म्हटलं तर आपण सांगू शकतो, रिप्रोडक्शन ही सर्वांमध्येच घडणारी प्रोसेस आहे. याची नीड काय, याचं इम्पॉर्टन्स काय, तर कंटिन्युएशन ऑफ स्पेसिस आणि कंटिन्युटी ऑफ लाईफ. व्हॉट इज रिप्रोडक्शन असं जर विचारलं तर इट इज द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स. असेक्झुअल रिप्रोडक्शन पाहायचं झालं तर लोअर ऑर्गॅनिझममध्ये आपण सांगू शकतो प्रोड्युसिंग ऑफस्प्रिंग विदाउट फ्युजन ऑफ गमेट्स. एकाच पॅरेंटच्या मदतीने नवीन ऑफस्प्रिंग बनवण्याच्या पद्धतीला आपण असेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणतो. असेक्झुअल रिप्रोडक्शनलाच अपोमेक्झिससुद्धा म्हणतात. विदाउट मिक्सिंग ऑफ गमेट्स. पॅरेंट्स स्वतःसारख्याच एक्झॅक्ट कॉपी बनवतात, त्याला आपण क्लोन म्हणतो, जे मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली आयडेंटिकल असतात आपल्या पॅरेंट्ससारखे. महत्त्वाच्या 3 पद्धती कोणत्या, तर फ्रॅगमेंटेशन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम स्वतःच्या बॉडी पार्ट्सच्या मदतीने स्वतःसारखेच खूप साऱ्या प्रमाणात आयडेंटिकल कॉपीज बनवतात, याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो, ज्याचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. त्यानंतर ईस्टमध्ये आपल्याला बडिंग पाहायला मिळते. स्पोर फॉर्मेशन हे क्लॅमॅडोमोनासमध्ये होत असते, ज्याला आपण एक शेवाळ म्हणतो. इट इज अ अल्गी. बायनरी फ्युजन अमिबा आणि पॅरामेशियममध्ये दिसून येते, तर कोनिडिया फॉर्मेशन पेनिसिलियममध्ये. जेम्युअल फॉर्मेशन नेहमी स्पॉन्जेसमध्ये दिसणार आहे. यानंतर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे हायर प्लांट्समध्ये घडणार आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ज्या पार्टच्या मदतीने होत असते त्यांना आपण प्रोपॅगल म्हणतो. स्टेम, लीव्ज आणि रूट यांच्या मदतीनं जो नवीन प्लांट तयार होतो त्याला आपण असेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणू शकतो. 2 प्रकार यातसुद्धा दिसून येतील, एक म्हणजे नॅचरल मेथड आणि दुसरी असणार आहे आर्टिफिशियल मेथड. नॅचरल मेथडमध्ये नॅचरली स्टेम, लीव्ज आणि रूटच्या मदतीने नवीन प्लांट तयार होत असतात, तर आर्टिफिशियल मेथडच्या मदतीने कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर ह्या महत्त्वाच्या पद्धती वापरल्या जातील. कटिंगमध्ये स्मॉल पार्ट, एकदम छोटा पार्ट जो आहे तो झाडाचा घेतल्यास त्याच्यावर खूप जास्त प्रमाणात आपण जेवढ्या पार्ट कट केलेले आहेत, जेवढ्या त्याच्या आपण स्टेम कट केलेल्या आहेत
तितकेच झाडं आपल्याला पुन्हा मिळू शकतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल हे रोज आणि बोगनविलिया असणार आहेत. त्यानंतर रूट कटिंगमध्ये आपण ब्लॅकबेरी हे एक्झाम्पल बघितलं, तर स्टेम कटिंगमध्ये रोज बघितलं. लीफ कटिंग सॅन्सवेरिया हे एक्झाम्पल्स शो करते. ग्राफ्टिंग ही दुसरी पद्धती आहे. ग्राफ्टिंगमध्ये 2 शब्द नेहमी लक्षात ठेवायचे, ते म्हणजे सियॉन आणि स्टॉक. आपल्या फायद्यासाठी जेव्हा आपण 2 वेगवेगळ्या झाडांच्या चांगल्या क्वालिटीज एका झाडात मिक्स करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण ग्राफ्टिंग म्हणतो. 2 वेगवेगळे प्लांट्स जॉईन करायचे आणि त्याच्यापासून एक नवीन सिंगल प्लांट तयार करण्याच्या पद्धतीला आपण ग्राफ्टिंग म्हणतो. जे झाडाचा पार्ट कट केलेला आहे त्याला सियॉन म्हटलं, तर ज्या झाडावर आपण त्याला फिक्स करणार आहे, बांधणार आहे, त्याला आपण स्टॉक म्हणतो. यालाच बड ग्राफ्टिंग म्हणतात, जे ॲपल, पियर आणि रोजमध्ये दिसून येते. यानंतर टिश्यू कल्चर ही एक इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट मेथड आहे. स्मॉल अमाऊंटमध्ये आपण प्लांटचे जे टिश्यू असतात, टिश्यू म्हणजे काय तर मास ऑफ सेल. आपण एक नेहमी काढलेला फ्लोचार्ट आपल्या लक्षात असेल. सेलपासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम आणि सिस्टीमपासून बॉडी बनत असते. तर जो टिश्यूचा पार्ट आहे तो थोड्या प्रमाणात घेऊन आपण त्याला अगार मीडियममध्ये ठेवलं आणि त्याची डेव्हलपमेंट जर कंप्लीट होईपर्यंत वाट पाहिली, तर एकाच प्लांटच्या छोट्याशा ऑर्गनपासून आपण एकाच वेळी हजारो प्लांट्स म्हणजेच क्लोन मिळवू शकतो. ही मदत होत असते आपल्याला टिश्यू कल्चरमुळे. त्यासारखंच मायक्रो प्रोपगेशनसुद्धा एक महत्त्वाची मेथड आहे, जी टिश्यू कल्चरसारखीच असणार आहे. ह्या सर्व मेथड आपल्या व्यवस्थित लक्षात येतील, ज्या असेक्झुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण पाहिल्या आहेत. लोअर ऑर्गॅनिझममध्ये घडणाऱ्या 5 आणि हायर प्लांट्समध्ये घडणाऱ्या आर्टिफिशियल आणि नॅचरल मेथड. थँक्यू फ्रेंड्स.